या संदर्भातला प्रयत्न केला जाईल। पुढे जाऊया आता। नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी माइंड आपल्या चॅनलमध्ये। शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा। आज कशा प्रकारे विधानसभेमध्ये या मुद्द्यावर चर्चा झाली आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेल। या सर्व मुद्द्यांवर चर्चा चालू असताना चौकशी देखील चालू आहे, त्यामुळं तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। अध्यक्ष महोदय, मोदी साहेबांनी आपल्याला काय सांगितलंय, डायरेक्ट डीबीटी द्यायचं, त्याच्या अकाउंटवर पैसे द्यायचे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील सभागृहामध्ये अनेक वेळा हे सांगितलंय, आता डायरेक्ट बेनिफिशरीच्या अकाउंटवर आम्ही पैसे देणार। अध्यक्ष महोदय, असं असताना ही योजना का चालू ठेवलेली आहे? नंबर एक, कामगारांच्या हिताचीच काळजी आपणाला असेल तर त्या कामगाराला त्याच्या अकाउंटवर पैसे दिल्यावर त्याला तुम्ही जे देता त्यापेक्षा जास्त चांगल्या दर्जाची भांडी देता येतील। आणि तिसरा प्रश्न माझा असा आहे की हे भांडी वाटपाचं कॉन्ट्रॅक्ट मफतलाल इंडस्ट्रीज नावाच्या कंपनीला आहे। मफतलाल या अत्यावश्यक संच, सुरक्षा संच याला मुदतवाढ दिली होती, त्यामुळे आणि मी काही आरोप करत नाही आहे, पण आपणच राबवलेली इतकी चांगली ही योजना जी लोकांमध्ये लोकप्रिय झालेली आहे, त्यामुळे ही योजना आम्ही चांगल्या प्रतीने राबवतोय आणि यामध्ये कुठेही आपल्याला शंका असल्यास आपण स्पेसिफिक तक्रार द्यावी, निश्चित आम्ही त्यावर कारवाई करू। अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी फार चांगलं उत्तर दिलं, त्यांचं मी अभिनंदन करतो। आपल्याला ज्यांनी चिठ्ठी दिली ते सगळं मी बोलण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं। अध्यक्ष महोदय, हे जे त्या ठिकाणी प्रशासन आहे, प्रशासन मंत्र्याला कधीच सांगत नाही की हे देणं अयोग्य आहे, हे चुकीचं आहे, अशी खालनं नोट येत नाही, नंबर एक। नंबर दोन, त्यामुळे ई टेंडरप्रमाणे मंडळाने योग्य तो निर्णय घ्यावा असा आदेश देणं म्हणजे पुढच्या सगळ्या कामांची जबाबदारी ही मंडळाने निर्णय घेतलेला आहे, जयंत पाटलांनी निर्णय नाही घेतलेला। आणि माझ्या आधी ही योजना चालू होती, ते त्यात मंत्री असताना काय केलं हे सांगतोय, शांतपणाने ऐका। माझ्या आधी ही योजना चालू होती, ही योजना नवीन सरकार आल्यावर ही योजना पुढे चालू ठेवण्याच्या संबंधात त्यांनी मागणी केली, आम्ही सांगितलं की मंडळाने निर्णय घ्यावा। त्यामुळे हा मंडळाने त्यांना, मला उत्तराच्या आधी हरकत कशी, किती अस्वस्थ झालाय तुम्ही मंत्री सध्या तरी तुम्ही फक्त प्रश्न विचारू शकता, उत्तर द्यायच्या भूमिकेत इतक्यात तरी नाही, म्हणून प्रश्न विचारतो की अध्यक्ष महोदय, 10-15 दिवस मी या खात्याचा मंत्री होतो, त्यामुळे यावेळी मी मंडळाने याच्यावर निर्णय घ्यावा, त्याचा अर्थ मंडळाने पाहिजे ती मनमानी करावी असा नाही, नंबर एक। आणि नंबर दोन, अध्यक्ष महोदय, माझा मुख्यमंत्री महोदय इथं उपस्थित आहेत म्हणून त्यांना प्रश्न की डीबीटी करण्याची मोदी साहेबांचं जे स्वप्न आहे ते आपण साकारण्याची ही अतिशय चांगली संधी आहे। तर प्रत्येकाला अकाउंटवर पैसे देण्याची योजना ही आता आपण सुरू करावी। तर याची जर बेरीज काय वाटण्यात येतात, 6,000ची पेटी 2,000लाही कोणी घेणार नाही जर आपण बाजारात बघितलं तर। आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, 3,000-3,500 रुपयाच्या फरकाने आपण पेट्या खरेदी करतो आणि त्याचे निकष जे आहेत टेंडरचे ते ठराविक लोकांनाच टेंडर मिळावं असे निकष आखण्याचं काम गेले अनेक वर्ष चालू आहे। आणि म्हणून माझा प्रश्न आहे की हा गोंधळ महाराष्ट्रात आता इतका चालू आहे की आता एजंट सुरू झालेत, प्रत्येक तालुक्यात एजंट आहेत, तुम्हाला अमका मिळवून देतो, तुम्हाला पेन्शन मिळवून देतो, महामंडळ निर्माण झालंय। त्या अध्यक्ष महोदय, आता एवढा प्रचंड एजंटचा महाराष्ट्रभर सुळसुळाट आहे, म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की मोदी साहेबांचं स्वप्न आहे की डीबीटी सुरू व्हावी, ती ह्या योजनेत सुरू करणार का? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा जो महाराष्ट्रभर एजंट सुरू झाले आहेत, एजंट म्हणजे काही एवढ्या मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री महोदय एजंट सुरू झाले आहेत की त्याचा काही विश्वासच बसणार नाही आपल्याला। आणि त्यामुळे भांडी वाटप करण्याच्या पेट्या वगैरे वाटणं हा अध्यक्ष महोदय हेतू मंडळाचा नाही, त्यामुळे आपण त्याच्यात इंटरव्हीन करून हा निर्णय घ्याल काय? माननीय अध्यक्ष महोदय, मला या गोष्टीचं समाधान आहे की अलीकडच्या काळामध्ये जयंत पाटलांना मोदी साहेबांच्या सगळ्या योजना आवडायला लागलेल्या आहेत आणि मोदी साहेबांच्या योजना लागू करा असा जयंत पाटलांचा आग्रह हा देखील मला अतिशय स्वागतार्ह वाटतो। या प्रस्तुत प्रकरणामध्ये कामगारांच्या हिताचं काय आहे ते बघण्यात येईल, पण आपण जे सांगितलेलं आहे एजंट तयार झाल्यात वगैरे, तर माननीय मंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखालीच एक कमिटी तयार करून या योजनेमध्ये जास्तीत जास्त पारदर्शिता कशी आणता येईल या संदर्भातला प्रयत्न केला जाईल। पुढे जाऊया आता। प्रश्न